ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकनंतर पाहूया तुमच्या आमच्या महत्त्वाच्या अशा कामांचा बातम्यांचा आढावा। केवायसी न झाल्यामुळे बहिणींचा हफ्ता हा चुकलाय। केवायसी प्रक्रियेत चुका असतील तर पडताळणी करा, असं राज्य सरकारनं महत्त्वाचा आदेश जारी केला। लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारनं प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्यात। ज्या ठिकाणी काही कारणास्तव केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्यात अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्यात। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जी केवायसी केली नव्हती त्यांना आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, पण अनेक लाभार्थ्यांची केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती आणि त्यामुळेच आता त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ताही मिळू शकला नव्हता। आता यासंबंधी अनेक तक्रारी आल्यात आणि त्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत। पर्यावरणपूरक माघी गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी महापालिका कृत्रिम तलावांची निर्मिती करते आणि त्यामुळे भाविकांनी कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। याशिवाय गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुद्धा सुरू केली आहे। मंडप परवानगीसाठी 100 रुपये इतकं नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे। गणेश मूर्तींचं विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीनं पार पडावं यासाठी पालिकेनं आवश्यक उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यात। केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं सुद्धा पालिकेनं म्हटलंय। राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शासनानं पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाच्या सुधारणा केल्यात। या संदर्भातील शासन निर्णय शिक्षण विभागानं मंगळवारी जाहीर केलाय। त्यामुळे जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार आहेत। प्रत्येक उमेदवाराचं चालू चाचणी परीक्षेतील गुण हे 2 प्रकारांपैकी केवळ एका प्रकारासाठीच्या शिफारशींसाठी ग्राह्य धरलं जातील। सुधारित तरतुदींमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना नव्यानं चाचणी परीक्षा देणं बंधनकारक राहील। शासनाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांनी पात्र गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर अर्ज करायचा आहे। 10वी आणि 12वीचा परीक्षा कार्यक्रम जाहीर झालाय। यावेळी कॉपीमुक्त परीक्षा अभियान अधिक जोरदारपणे राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। तर विद्यार्थ्यांनाही कॉपी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केलं गेलंय। सप्टेंबर महिन्यात प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबतच मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका या 5 फेब्रुवारीला होत आहेत आणि त्यामुळे या कालावधीत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2025-17च्या परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतलाय। या संदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलंय। मुंबई विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे मुंबई विद्यापीठाने हिवाळी 2025-17 घेण्यात येणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्यात। मुंबईत सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत आहेत आणि लवकरच आणखी 2 मेट्रो मार्गिकांची भर त्यात पडणार आहे। मेट्रो 2B, मेट्रो 9 या मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे। MMRDA यासाठी तयारी करत आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। पश्चिम रेल्वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। कांदिवली कारशेडच्या कामामुळे 102 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत आणि या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। MUTP प्रकल्पांतर्गत कांदिवली ते बोरीवली या दरम्यान सुमारे 3.5 किलोमीटर लांबीची 5वी आणि 6वी मार्गिका पूर्ण झाली आहे, मात्र कांदिवली कारशेडचं काम अपूर्ण आहे। MMRDA मेट्रो 7च्या मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलंय आणि त्यामुळे मंगळवारी पाणी कपात लागू झाली आहे। ती गुरुवार 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत कायम असणार आहे। ऐन माघी गणेशोत्सवाच्या आठवड्यात ही कपात केल्यानं नागरिकांची गैरसोय होती आहे। तिकडे BDD वासियांना पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज घरं दिली जातात आणि असं असतानाच आता त्यांना भाडे वाढ मिळणार आहे। पुनर्विकासासाठी चाळी रिकामी करणाऱ्या रहिवाशांना आता महिन्याला 30,000 रुपये एवढं भाडं मिळणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडानं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाय। त्यामुळे भाडेवाढीची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे।